नमस्कार, मी पूजा. आज ठरवलं होतं की गावातील एक तुम्हाला नवीन ठिकाण दाखवेल, पण ते जाऊ द्या. आधी या दोघांची भांडणं बघा. हे आहेत माझी आई आणि अण्णा. भांडण या कारणावर होतं, अण्णाचा आईवर असा आरोप होता, की पगारीच्या 4 दिवस आधी ही मला गोड बोलते, मला हवं नको ते सगळं बघते, माझी सेवा करते. पण एकदा का हिच्या हातात पगार दिली, की ही अजिबात मला विचारत नाही. भांडणाचं कारण कोणतंही असू द्या, जगातली कोणतीही नवरा-बायको असो, भांडणामध्ये विजय हा नेहमी बायकांचाच होतो. इथंही तेच बघायला भेटलं. आई एकदा बोलायला लागली, की आमच्या अण्णांनी दबक्या पावलाने इथून पळ काढला. संध्याकाळी ही सगळी गोष्ट आजीला समजल्याबरोबर आजीने आईचा रिमांड घ्यायला चालू केलं. तरी पण ही आई आमची काही घाबरते का? अजिबात नाही. तिने आजीसमोरही तिचं ठामपणे मत मांडलं. आम्ही तिघी तर इथं वकालतीसाठी बसलो होतो, पण आईपुढं आमचं काही चलतं का? नाही. मग काय? नेहमीप्रमाणे अण्णाची बाजू खरी असून सुद्धा आमच्या अण्णा भांडणामध्ये हारले आणि आमच्या आईचा विजय झाला. चला तर मग लाईक आणि सबस्क्राईब करा.